बाकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात पळते आणि सगळ्यांना माहीत आहे या जोडीला काय स्पीड आहे आणि जाईल त्या मैदानात एक नंबर हा असतोच। आणि सोबत एक मोठं नाव बैलगाडा क्षेत्रात बिनजोडचा बादशाह ज्याला म्हणतात असा हा मथुर पळतोय। आणि मथुर कोणासोबत आहे? मथुर एक टॉपच्या बैलासोबत आहे, छत्रपती संभाजीनगरचा राजा। होय राजाच, कारण राजा आणि सम्राट ही जोडी पळणार नाही। राजा आपल्या बिनजोडचा बादशाह मथुर याच्यासोबत पळणार आहे आणि सम्राट पळणार आहे सातारा एक्सप्रेस बालमासोबत। एक टॉपचे पैरे झालेले आहेत। नक्कीच आता घोटच्या सर्जाला आणि बाक्याला रोखणं एवढी सोपी गोष्ट नाही, कारण ही जोडी नाही कधी हरत, कुणालाच हरत नाही कितीही टॉपचे असले। परंतु मथुर एकमेव मथुर या बैलगाड्या क्षेत्रातला बैल आहे। एक जर चांगला बैल लागला पळणारा त्याला तर तो त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे। परंतु बाकासूर आणि मथुर ही जोडी फायनलला राहिली पाहिजे। कोणीही नेऊ द्या, बाकासूरनं नेऊ द्या, आपलाच बाकासूर आहे, मथुर नेऊ द्या, मथुर पण आपलाच आहे। परंतु या दोघांमध्येच एक काटाकीर लढत झाली पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राची दोन्ही पण लाडकी बैल आहेत। नक्कीच या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या मथुरला आणि बाकासूरला, कारण टॉपच्या पैऱ्यात दोघे पण आहेत। बाकासूरला रोखणं एवढं कठीण आहे, परंतु मथुरला पण रोखणं कठीण आहे, कारण मथुरच आहे सगळ्यांना माहीत आहे। आणि तो राजा काय चीज आहे सगळ्यांना माहीत आहे। आत्ता ट्रेंडिंगला चाललाय बैलगाडा क्षेत्रात, डाव्या खांदी पळतोय तो। नक्कीच शाकीर भाई विरुद्ध बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांच्यात पण लढत होईल। बघूया कोरेगाव मैदानात या दोन्ही गाड्यांना खूप सारे शुभेच्छा। धन्यवाद।